नाही करू शकत, कारण मी ज्या डिप्रेशन मध्ये गेले होते, मी आता सांगितलं तर कोणाला पटणार नाही, पण सुसायडल थॉट्स आणि खरोखर एकदम पूर्ण डिप्रेशन मध्ये गेले होते. पूर्ण महान आहे. माझी साक्षी ही आहे की मला परमेश्वराने, प्रभू येशूने एक नवीन जीवन दिलंय. कारण जेव्हा मला पहिल्यांदा पाचारण झालं होतं आणि म्हणजे देवाने मला त्याची ओळख करून दिली, त्याच्या वचनाची ओळख करून दिली. पण मला म्हणजे माझ्या गावी तिकडे जॉब लागल्यानंतर मी तिकडे गेले. फादर मला म्हणत होते की हा टाइम नाहीये त्याच्यासाठी, तू आता जाऊ नको, देवामध्ये वाढण्याचा टाइम आहे. पण मी ऐकलं नाही. मी तिकडे गेले. त्याच्यानंतर वचनापासून दूर गेल्यानंतर, देवापासून दूर गेल्यानंतर एक अनुभवलं मी की देवापासून दूर गेल्यानंतर आनंद नाहीये, शांती नाही तिकडे. तर तिकडे गेल्यानंतर जेव्हा मी भरकटले, वचनापासून दूर गेले, वचन माझ्यामध्ये नव्हतं, त्याच्यामुळे पटकन मी डिप्रेशन मध्ये गेले. आणि देवापासून दूर गेल्यानंतर खरंच जीवन माझ्यामध्ये राहिलं नाही, मी फक्त जगत होते. पण परमेश्वराला खरोखर मी धन्यवाद देते की ही वेळ परमेश्वराने मला दिली आणि त्याच्या चरणाशी घेतले, पुन्हा त्याच्या मंडळीत आणलंय. तर त्याच अभिषेकाने परमेश्वराने परत मला भरले आणि खरोखर त्याने मला नवीन जीवन दिलंय. मी एक्सप्लेन नाही करू शकत, कारण मी ज्या डिप्रेशन मध्ये गेले होते, मी आता सांगितलं तर कोणाला पटणार नाही, पण सुसायडल थॉट्स आणि खरोखर एकदम पूर्ण डिप्रेशन मध्ये गेले होते, पूर्ण निगेटिव्हिटी मध्ये गेले होते. फादर मला म्हणत होते तू जाऊ नको, पण मी ऐकलं नाही. सर्वात पहिले की मी देवाच्या दासाचं ऐकलं नाही, त्याच्यानंतर देवाचं पाचारण मी ओळखलं नाही. आणि खरंच परमेश्वराने तरी पण माझ्या सर्व चुका प्रधानची मला क्षमा केली. तो खरंच एकच जिवंत देव आहे, जो परमेश्वर माझा प्रभू येशू आहे. आणि तो सोडून कोणताच जिवंत देव नाहीये, कारण तो मला त्या परिस्थितीतून देखील तारायला समर्थ आहे आणि त्याने मला तारलं, आज मला उभं केलंय. आणि खरोखर त्याच्यामध्येच माझं जीवन आहे, माझी शांती आणि माझा आनंद आहे, हे मी आज डिक्लेअर करते. कारण जो माझा जिवंत प्रभू आहे, जर मी त्याला सोडून माझ्या गावी गेले, पण तरी पण जेव्हा मी परत आले माझ्या डिप्रेशन मधून, माझ्या प्रॉब्लेम्स मधून, माझे जे काही सर्कमस्टन्सेस माझ्या लाईफमध्ये आले, क्रिटिकल सिच्युएशन्स आल्या, त्याच्यामधून जेव्हा मी परत आले, तरी परमेश्वर माझ्यासाठी तिथंच उभा होता जिथं मी त्याला सोडून गेले होते. तो तिथंच माझ्यासाठी उभा होता आणि तिथंच परमेश्वराने परत मला ब्लेस केलं की त्याने मला त्याच्या मंडळीत आणलंय, त्याच्या वचनाची नव्याने ओळख करून दिली, ज्ञानाने भरलंय. आणि खरोखर परमेश्वर आज म्हणजे मला येशूचं नाव घेऊन त्याने इथं उभं केलंय, हे मी खरोखर देवाला धन्यवाद देते. कारण मध्यंतरी जो माझ्या लाईफमध्ये पिरियड होता, सर्वांनी पाहिलंय, म्हणजे कोणाला दिसत पण नव्हते मी. फादर प्रार्थनेमध्ये आठवणीत होते, नम्रता सिस्टर पण मला म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये होत्या. त्याच्यानंतर काही वेळ असं होतं की कोणीच माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतं, पण तरी पण देव माझ्या सोबत होता आणि देवाने मला परत त्याच्या मंडळीत आणलंय, त्याच्यामध्ये आणलंय. मी किती एक्सप्लेन करू मला समजत नाही, मी काय एक्सप्लेन करते मला समजत नाहीये, पण मी सर्व आदर देते परमेश्वराला, माझ्या प्रभू येशूला देते. कारण पवित्र आत्मा मला चालवते आणि खरोखर माझ्या बुद्धीने नाही, त्याच्या सामर्थ्याने होते, बलाने पराक्रमाने नाही, परमेश्वराच्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धीस जाते. आणि माझं जीवन मी पूर्णपणे येशूला समर्पित करते, कारण त्यानेच मला जिवंत ठेवलंय. कारण त्या परिस्थितीमध्ये काय होईल मला समजत नव्हतं, काहीही झालं असतं, पण आज परमेश्वराने मला जिवंत ठेवलंय आणि माझ्या मुखातून त्याचा गौरव तो करून घेते, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं. मी माझा सर्व आदर, सर्व सन्मान आणि माझं जीवन मी प्रभू येशूला देते. खरोखर देव महान आहे, ही माझी जिवंत साक्ष आहे आणि मी त्याच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते, कारण तो स्तुतीस पात्र आहे आणि तो खरोखर विश्वासयोग्य राहिला माझ्यासाठी. मी त्याला धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड.